जेव्हा मी तिथे काय असतं माहिती आहे, त्या तिकडे गेल्यानंतर आपल्याला आपले डोळे फार बोलायला लागतात, शब्द सुचत नाहीत. आणि मग तिने मला सांगितलं, ही नंदिनी कौशिक, ही आपल्या इथली आहे, डोंबिवलीची मुलगी होती. ती मला बोलली, आप क्यों रोते हो, इथे रडू नका, इथून ऊर्जा घेऊन जा. हा चेंज पहिला आयुष्यातला एक मिळाला मला. ह्या से ऊर्जा लेके जाओ आणि आमच्या सगळ्या आमच्या वयाच्या मुलांमध्ये सगळ्यांमध्ये पसरवा. त्यांना सांगा धैर्य म्हणजे काय, धारिष्ट्य म्हणजे काय. हल्ली कोणीच धैर्य हा शब्द वापरतही नाही आहे. खरोखर आता हा विषय आणि हा विचार संपण्यात जमा झालेला आहे. जी काय आजकालची परिस्थिती आहे, इथून ऊर्जा घेऊन जा मावशी आणि ती सगळीकडे पसरव आणि सांग, एक मेजर 11 जणांचं काम करतोय. आज माणसं पाठव, आम्हाला इथे गरज आहे, आम्हाला बुद्धीची गरज आहे आणि हे घेऊन तू तिकडे पुढे जा. तर इथे येण्याचं तुझं एक एवढी 22 वर्षाची मुलगी मला तेव्हा एक फार मोठा धडा शिकवून गेली. आयुष्यात आपलं चेंज व्हायला आपल्याला मोठ्याच माणसांचं ऐकावं लागतं असं नाही. छोट्या छोट्या गोष्टींचं डोळे जर उघडे ठेवले, कान उघडे ठेवले तर बऱ्याच गोष्टी समजू शकतात. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं, माझ्या घरात एकदा असं झालं की माझी कामवाली बाई होती जयाश्री, ती घरी आली आणि घरात काहीतरी ऑकेजनमुळे भरपूर भांडी होती. मी बाथरूममध्ये गेले, म्हटलं अगं जयश्री आज खूप भांडी आहेत. ती बोली काही नाही, पहिलं उचललं की सगळी संपतात, तुम्ही लोक पहिलं उचलायलाच वेळ लावता. खूप शिकले मी तिच्यातनं की खरोखर आहे, मी काय करू, कुठे करू, कसं करू, केव्हा करू, कधी करू, अरे कची बाराखडी संपतच नाही आमची. आणि मग आम्ही काहीच करत नाही आणि दिवस संपतो. असे दिवस जातात, महिने जातात, काळ जातो आणि आम्ही जिथे आहो तिथेच राहतो. छोट्या छोट्या गोष्टीतनं बरंच काही शिकायला आपल्याला. आर्मी हा एकच गीता ग्रंथ आहे. मला तर वाटतं की त्याची सगळी पारायणं, एक एक मुलाचा जर ॲटिट्यूड आपण बघितला तर पुढे काही बघायलाच नको, एवढं सुंदर त्यांचं आपल्याला शिकवण मिळू शकते. पुढे जाऊया. आणि आम्ही जेव्हा फिरत असताना आम्ही तेव्हा रेजिमेंट्समध्ये गेलो, तेव्हा ही मुलं तिथे होती आणि ह्यांच्या छातीवर बॅचेस होते. तर ते प्रत्येकजण सांगत होता की आम्ही 3 दिवस 3 रात्र काहीही न खाता पिता पाठीवर 25 किलो वजन घालून आम्ही चढत असतो ग्लेशियर्स. तेव्हा मला अलाउड नाही आहे खाणं पिणं, पण आमच्यातला एकही मुलगा हा बॅच घेतल्याशिवाय परत येत नाही. आम्ही सगळेजणं तो ग्लेशियर चढून आम्ही परत खाली येतो, तेव्हा मला हा बॅच मिळतो. आणि दे वर व्हेरी कॉन्फिडंट इन टेलिंग ऑल दिस अँड दे वर व्हेरी हॅपी की आम्ही जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवून आलो. सगळेच वाघाचे बछडे, सगळेच सिंह तिथे, एकमेकांचं वाघ थोडी कौतुक करणार. त्यामुळे आपण जाऊन जेव्हा त्यांचं कौतुक करतो तेव्हा जो त्यांना आनंद मिळतो. आणि मग गंमत अशी झाली की इथे एक मुलगा आला आणि त्यांनी मला विचारलं, अनुराधा प्रभुदेसाई कोण? म्हटलं मी फोन करून रेजिमेंटला गेले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला एक सांगू का? म्हटलं काय झालं? तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. मी त्याच्याकडे बघत राहिले आणि मी 100% सांगते, माझा आवाज त्याच्या मंगल मावशीसारखा नव्हता. फक्त असं झालं होतं की 6 महिने त्याला लीव मिळत नव्हती. त्याच्या मंगल मावशीचं लग्न 4 महिन्यापूर्वी झालं होतं. त्याला तिथे जायचं होतं, त्याला जायला मिळालं नाही आणि कुठेतरी तो माझ्या आवाजात त्याची मावशी शोधत होता. मग मी त्याला म्हटलं, अरे मी तुझी अनुमावशी आहे, मग तुम्हाला मी तुला मिठी मारू का? तो माझ्या गळ्यात पडला, आमच्याबरोबर असलेल्या प्रत्येकाच्या गळ्यात पडला. आणि मग ही मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप तो बडे पार्शल हो. म्हटलं काय झालं रे? वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया है? आम्ही म्हटलं नेकी और पूछ आणि अर्धा तास ही सगळी मुलं आमच्या गळ्यात पडत होती. आम्ही एक त्यांना मायेची पांघर घालत होतो आणि त्यांची ऊब घेऊन परत येत होतो. पुढे जाऊया. हे त्यांचं कम्युनिकेशन सेंटर आहे ह्या साऊथ पुल्लूचा इथे. अदरवाईज हे आम्ही जुलै ऑगस्टला आल्यानंतर तिथे बर्फ साचायला लागतं आणि तिथलं टेम्परेचर हे मायनसमध्ये जातं. हे ऑगस्टचे चित्र आहेत. हे असे तिकडे प्रत्येक ठिकाणी आम्ही कविता करतो आणि त्या तिकडे देतो. आणि हा मुलगा, आम्ही बोलत असताना जेव्हा हा पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की आपने जो पोएम उधर दी है, हमको फ़ोन पे आया कि मैडम ने बहुत अच्छा कुछ लाया है एंड आई वांट दिस फॉर माय ऑफिस. आम्हाला खूप आनंद झाला. मग मी त्याच्याशी गप्पा मारत होतो आणि मी जेव्हा याच्याकडे बघितलं, मला असं वाटलं काय बिशादेव पाकिस्तान्यांची आमच्याकडे येऊन नजरसुद्धा वर करून बघायची. हा जर असा एकटा उभा राहिला ना तरी 11 के बराबर आहे वो बच्चा. आणि मग माझ्या लक्षात आलं की आम्ही आमच्या मुलांना हल्ली काय आशीर्वाद देतो? आम्ही आमच्या मुलांना हल्ली असा आशीर्वाद देतो, धनवान हो, बलवान हो. हा आशीर्वाद आम्ही आता देतच नाही कोणाला. आणि मग मला सहज गोष्ट आठवली की एक 10 वर्षाची 2 मुलं जेव्हा चाललीत रस्त्यानी, एकाच्या खिशातलं नाणं पडतं, त्याचा टणकन आवाज येतो.
तरी तो मुलगा चालत राहतो, त्याचा मित्र येतो आणि तो ते नाणं उचलतो आणि त्याच्या खिशात ठेवतो आणि ते बोलत बोलत पुढे जातात. आणि इतक्यात ज्याच्या खिशातलं नाणं पडलंय तो मुलगा आपल्या मित्राला म्हणतो, थांब थांब थांब, भुलू नको. आणि तो हळूच पुढे जातो. बाजूच्या काटेरी कुंपणामध्ये काही काटे असतात, त्याच्यात अडकलेली एक पाकोळी, तो काटे बाजूला करून त्या पाकोळीला तो सोडून देतो. त्याचा मित्र म्हणतो, अरे एवढं टणकन नाणं पडलं, तुला आवाज आला नाही, तुला त्या पाकोळीच्या फडफडण्याचा आवाज आला? तेव्हा तो म्हणतो, तुला धनाचा आवाज येतो, मला मनाचा आवाज येतो. आज हा मनाचा आवाज येणं पूर्णतः बंद झालं आहे. आम्ही काहीच ऐकत नाही आमच्या मनाचं. आम्हाला काय झालं माहिती आहे, ही जे बुद्धी आणि मन याच्यामध्ये जीवा आहे, आम्ही बरेच जण ह्या इथलाच फक्त वापर करतो, आम्ही हृदयातनं कशाचाच विचार करत नाही. आणि म्हणून जेव्हा झी 24 तासवर हार्ट टू हार्टमध्ये माझी मुलाखत झाली आणि त्याच्यानंतर त्याला 21,000 फोन जेव्हा उदय निरगुडकरांकडे झी 24 तासवर गेले आणि त्यांनी असं सांगितलं की हा रीटेलिकास्ट करा, तेव्हा आमच्या ह्या ज्या माझ्या भीतीला एक मला फार सुंदर काहीतरी कोंब फुटलेला आनंद झाला की लोकांनी आज ह्या माझ्या बोलण्याला TRP दिला. आज आम्हाला वाटतं की TRP मिळणार नाही, सैनिकांबद्दल बोलू तर तो मिळाला. आणि याच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञपणे झी 24 तास आभार मानते की त्यांनी ह्या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली आणि ती लोकांकडनं आलेल्या रिस्पॉन्सनी दिली आणि त्यांनी ती मानली. त्यांनी त्यांचा फारसा विचार केला नाही. पण आज त्याच्यामुळे आज उल्हासची पण त्यामुळेच ओळख झाली आणि ज्या नवीन काळेनी हे फॉरवर्ड केलं होतं, म्हणजे आज या सगळ्यांमुळे कदाचित आपल्यापर्यंतसुद्धा ही ट्यूब जर आली असेल आणि कदाचित ती बघून आपण जर ऐकायला आला असाल तर आज मीडिया काय चांगलं करू शकतो, मीडिया जितकं वाईट करू शकतो तेवढंच मीडिया किती चांगलं करू शकतो. कारण 1,02,00,000 त्याला व्ह्युअरशिप आली होती. सो गिव्ह गुड, पीपल आर रेडी टू ॲक्सेप्ट इट. आणि म्हणून चांगलं द्यायचं, चांगलं करायचं तर चांगलंच करायचं, घडवायचं तर चांगलंच घडवायचं, हा विचार अजून रुजायला लागला. पुढे जाऊया. हे त्यांचं रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग असतं. जिथे चालतासुद्धा त्रास येतो तिथे ही मुलं असे हे डोंगर चढत असतात. हे त्यांचं उतरण्याचं रॅपलिंग आहे. आणि असं सहज फिरता फिरता मी एक फोटो काढला, मला फार आवडला तो. आणि जेव्हा मी तो बघितला तेव्हा त्याच्यावर लिहिलं होतं, कारगिल के शहीदों के नाम. हे जे झेंडे दिसत आहेत, ही एक कंपनी जी द्रासकडे निघाली होती, ती मुलं ऑर्डरसाठी थांबली असताना समोरून जे मिसाईल आलं ते त्यांच्या अंगावर पडलं आणि त्या सगळ्या मुलांचे तुकडे तुकडे झाले की जे थैलीमध्ये घालून त्यांच्या घरी गेले. हे सगळे आमचे अनामवीर आहेत. आपल्याला परमवीर चक्र विजेतेसुद्धा माहीत नाही, अनामवीरांपर्यंत आम्ही पोहोचूच शकत नाही. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कोणी बांधला, ना पेटली न वाट. निदान ह्या कार्यक्रमातनं आपण प्रत्येकाच्या मनात एक तरी वात पेटवूया की आज आमचं सैन्यदल आमच्यासाठी काय करत आहे, आज आम्ही त्यांच्यासाठी काय करायला हवं आहे. प्रश्न पडतो मला, हा मनात तुमच्या येतो की नाही माहीत नाही, की मी काय करू शकते त्यांच्यासाठी. आज ते इतके ताठपणे तिथे उभे आहेत, पण त्यांच्या ताठपणे उभ्या राहायला, त्यांचा कणा ताठ राहायला माझी काही नैतिक जबाबदारी आहे का? आर वी रिअली डिझर्विंग सच अ वंडरफुल आर्म फोर्सेस फॉर अस. जिथे आमची लायकी नाही अशा ठिकाणी एक आईचा मुलगा, आज इमॅजिन करा, एका आईचा मुलगा हा 3-3 महिने आउट ऑफ रेंज असतो. एक लग्न करून गेलेला मुलगा, त्याच्या बायकोला कदाचित 6-6, 7-7 महिने भेटत नाही. एका अपंग मातापित्यांचा मुलगा हा कदाचित तिकडे बॉर्डरवर गेल्यावर परतच येत नाही. यांच्या आयुष्यातली युद्ध कधीही संपत नाहीत. आपल्याला नेहमी वाटतं युद्ध नाही तर काय चाललेलं असतं. ह्या काळात ते घाम गाळतात की जेणेकरून युद्ध काळात रक्त कमी सांडेल. त्या रक्ताची त्यांना खूप किंमत आहे. ते रक्त फार महत्त्वाचं आहे. इथे रस्त्यावरती लोक खून करतात, रस्त्यावरती काही गोष्टी चाललेल्या आहेत, ज्या पद्धतीने आजकाल जे काय चाललेलं आहे. अनिर्बंध स्वातंत्र्य आम्ही वापरतो आहे प्रत्येक माणूस. मग ते रस्त्यात वाईट वागणं असो, मुलींवर बलात्कार करणं असो, भ्रष्टाचार करणं असो, स्वातंत्र्याने आम्ही बेदरकारपणे वागतो आहोत. तोच आमचा सैनिक स्वतःच्या स्वातंत्र्यावर एक कुंपण घालून ठेवतो, आमचं स्वातंत्र्य आम्हाला मिळावं म्हणून. त्याच्या हातात शस्त्र आहे, त्याला सगळी नीती माहिती आहे, पण तो उठून नाही वाटेल तशा रीतीने गोळा बारूद फेकत, परंतु जोपर्यंत त्याला ऑर्डर्स मिळत नाहीत. एवढं कठीण काम आमचे सैनिक करतात. आपणच विचार करूया, आम्ही आमचं स्वातंत्र्य स्वैराचाराकडे तर नेत नाही होत ना.
आमचं स्वातंत्र्य ज्या पद्धतीने आम्ही वापरायला हवं ते वापरायची आमची लायकी आहे का? आणि मग अशा वेळेला वाटतं लोकशाहीचं जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही घेतल्या, बाहेरच्या देशातल्या काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही घेतल्या आणि आमच्या भारतीय संस्कृतीची आम्ही विकृती करून टाकली. ज्या समाजामध्ये शेतकरी आणि सैनिक हा उपेक्षित राहतो तो समाज रसातळाला चाललेला आहे. लेट अस कम टुगेदर. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि उपेक्षित असलेल्या जवानांना आज आपण सांगू, येस वी आर देअर, लेट अस मेक दिस चेंज. पुढे जाऊया. आणि कारगिल युद्धाची एक तुम्हाला बॅकग्राऊंड मी सांगते. हे युद्ध संपूर्ण रात्री करावं लागलं. हे संपूर्ण दिवसा करता आलं नाही, कारण शत्रू हा, जसं मी मगाशी सांगितलं, तो वरच्या हिलटॉपवर सुसज्ज अवस्थेत बसलेला होता. आमची सगळी ठाणी त्यांनी व्याप्त केलेली होती आणि नक्की किती शत्रू आहे आम्हाला माहिती नव्हतं. आणि आमच्या मुलांना खालून सांगण्यात आलं, जा आणि मिळवा. दे हॅव एंटर्ड द डेथ ट्रॅप विदाउट एनी हेजिटेशन. पण ते सतत शत्रूच्या टप्प्यात येत होते आणि त्यामुळे हे युद्ध अल्टिमेटली, जेव्हा आमचं कित्येक माणिक मोती हिरे जेव्हा तिथे गळाले तेव्हा आम्हाला लक्षात आलं हे युद्ध आम्हाला रात्री करावं लागेल. तर कारगिल युद्ध हे बरंचसं रात्री करावं लागलं. -32 टेम्परेचर, म्हणजे हातात असलेली बंदूक जर ग्लव काढला तर हाताला चिकटली तर कातडी कापावी लागते अशी ठिठुरणारी थंडी, 80 डिग्रीचे 90 डिग्रीचे डोंगर, 18,000-20,000 फुटावरती बसलेला सुसज्ज सैनिक आणि आमची मुलं रात्रीच्या अंधारात. सैनिक कुठे बसला आहे माहिती नाही, इंच 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 चढाई करत वर पोचून त्यांनी हा सगळा प्रांत काबीज केला. हेलिकॉप्टरमधनं घेतलेलं 1999चं हे लाईव्ह आहे. जरा तुम्हाला दिसणार नाही चांगलं, थोडं समजून घेऊया आपण, कारण ते इतकी क्लॅरिटी नाही आहे, पण थोडासा अंदाज येईल, मग आपण पुढे जाऊ. The Indian Army was forced to launch Operation Vijay to evict the Pakistan military personnel who had infiltrated into the Indian territory in the areas of Mushko, Dras, Kargil and Batarik. The Pakistani infiltration was aimed at isolating Ladakh by interdicting the road Srinagar-Leh. Himalayan range, straddled by Zojila, is vital for the surface maintenance of Zanskar, Ladakh and the Siash Glacier. For this operation, which commenced early May, the Indian Army built up the requisite force in the area of conflict, and rules of engagement were applied in all areas of ingress. Tremendous willpower displayed by that infantryman, along with round-the-clock support of the other arms and services, the accurate targeting by the Indian Air Force, and the resolute upfront leadership resulted in absolute victory for the Indian Army. With the build-up of men, ammunition, and guns across Zojila, the Indian Army began the painstaking job of assaulting enemy positions which stretched from the Mushko Valley in Dras to the Jubar Hills in the Batalik sector. The ultimate assault by the infantry, which suffered maximum casualties, turned out to be a hot slogging match, with the infantry soldier braving all odds, fighting under the most adverse conditions of weather, terrain, and strong enemy defenses. In the meantime, the Indian artillery, in support of the infantry, fired round the clock to keep the enemy heads down. At altitudes where walking is not so easy without adequate brakes, fighting is exceptionally difficult to comprehend. However, it was this infantry soldier, with a silent prayer on his lips and victory at his feet, that ensured the Indian Army remains committed to that driving force, Izzat.
Tiger Hill, Tololing, points 5140, 4875, 18 Grenadiers, 13 Jack Riff, 18 Gadwal, 2 Raj Riff, 111 GR, 12 Jammu and Kashmir Light Infantry, 8 Sikh, 17 Jat, 2 Naga, Ladakh Scouts, 1 Bihar, and 27 Rajput became virtual household names. Countering aggression thrust upon us, more than 400 Indian soldiers laid down their lives, while many more were wounded. Even at the best of times, war is a dirty business. In this scenario, where our men fought the enemy on his terms, on terrain of his choosing, Indian armed forces prevailed yet again. आवाज मी मुद्दामून मोठा केला कारण तिथे जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने तिथे उडणाऱ्या बॉम्ब गोळ्यांनी छातीमध्ये काय दडपण येत असेल याचा थोडासा आपल्याला अंदाज यावा. आमच्या राज्यकर्त्यांना आज इथे काय चाललं हे कळत नाही कारण त्यांना कधी तिथे जायची वेळ येत नाही. एक ही भूल हम बार बार करते रहे, धूल ती चेहरे पे आईना साफ करते रहे. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करत नाही आणि आम्ही दुसऱ्याच गोष्टी करतो आहोत आणि म्हणून आमची ही अशी मुलं शहीद होतात. लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, कॅप्टन विक्रम बात्रा, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव आणि रायफलमन संजय कुमार हे 4 परमवीर चित्र विजेते आहेत. मला वाटतं आपल्याजवळ वेळ फार कमी आहे तर मी आता पुढे पटकन जाते. तर हे जे वरचे 2 जण आहेत हे शहीद झालेले आहेत आणि खालचे 2 जण आहेत ते जीवितपणी त्यांना परमवीर चक्र पुरस्कार मिळाला आहे. परमवीर चक्र हे हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड आहे. भारतरत्न नंतर ते दिलं जातं आणि जेव्हा शाळेंमध्ये मी जाते 9वी 10वीच्या मुलांना जेव्हा मी परमवीर चक्र विजेते माहिती आहेत का विचारते तेव्हा ती मुलं गप्प होतात. मग मी त्यांना विचारते तुम्हाला सो अँड सो बॉलिवूडच्या नातीचं नाव माहिती आहे का तेव्हा ते जोरात सांगतात आराध्या. मग मी त्यांना विचारते अमुक एका क्रिकेटरनी अमुक अमुक ठिकाणी किती रन्स काढल्या लगेच त्यांची उत्तरं तयार असतात पण त्यांना परमवीर चक्र विचारलं तर माहिती नसतं आणि ह्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही आहे. आज आत्तापर्यंत 21 परमवीर चक्र विजेते आहेत त्यातले 19 आपले आर्मीमधले आहेत, 2 एअरफोर्समधले आहेत आणि निदान आम्हाला परमवीर चक्र विजेते तरी माहिती असावे आणि म्हणून 99 सालापर्यंत आले कारण 47 टू आत्तापर्यंत जर सांगत गेलं तर तो इतिहास खूप मोठा होईल. आपण भूगोलावरही प्रेम करत नाही, इतिहासावर करत नाही. तर निदान 99ची तरी मुलं आपल्याला 99पर्यंतची तरी वीरांची नावं त्यांना कळावी म्हणून हा अट्टहास आहे. आपण 4 युद्ध पाकिस्तानशी कळले. 1947 साली जेव्हा युद्ध झालं तेव्हा पाकिस्तानी सोल्जर म्हणायचे हमारा एक तो भारत के 11 के बराबर आहे, हरले. मग 65चं युद्ध झालं तेव्हा ते म्हणायला लागले हमारा एक पाकिस्तानी तो भारत के 8 के बराबर. थोडं त्यांनी खाली आणलं स्वतःला, हरले. 1971चं युद्ध झालं तेव्हा ते म्हणायला लागले हमारा एक तो भारत के 4 के बराबर. पण जेव्हा 1999चं कारगिल युद्ध झालं आणि ते ज्या पद्धतीत आम्ही जिंकलं, जे अतुलनीय साहस, जे बेजोड बलिदान आमच्या मुलांनी दिलं तेव्हा त्यांना म्हणावंच लागलं की हमारे 11 तो भारत के 1 के बराबर. आणि हे कारगिल युद्ध. आपण पुढे जाऊया. हा मॅप मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला दिसेल तिथे हा तोलोलिंग आहे, हम्प, रॉकी नॉब, 0.5140. टायगर हिल हा टायगर हिलपेक्षा 0.5140 70 मीटर उंच आहे आणि 0.5140 ही त्याची हाईट आहे, 17,000-18,000 फीट. हा जो तोलोलिंग आहे याची मी आता जास्त घेत नाही वेळ कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे. हा मिळवायला आम्हाला 32 दिवस मेहनत करावी लागली आणि इथे आमचा मेजर अधिकारी आमचे आर विश्वनाथन, आमचे राजरीफ्सचे कित्येक हिरे आमचे इथे शहीद झाले. मोहित सक्सेना असेल, विवेक गुप्ता असेल, 2 नागा, 18 ग्रेनेडियर, 2 राजपुताना रायफल, असे कित्येक जण जे इथे आले होते ते जेव्हा शहीद होत गेले तेव्हा कर्नल कुशल ठाकूरांनी बोफोर्स गन मागवल्या
आणि मग आमची मुलं जेव्हा इथे एक सचिन निंबाळकरचं उदाहरण सांगायला हवं की सचिन निंबाळकर जेव्हा .4875वर होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की समोरून जर आम्ही बोफोर्स मागवल्या तर कदाचित आम्हाला जास्त फायदा होईल पाकिस्तानाला उडवायला, आणि त्यांनी त्या पॉईंटवर बसून सांगितलं की बोफोर गनचा मारा या पॉईंटवर करा. किती मोठं स्वतःचं म्हणावं की स्वतःची पर्वा न करता घेतलेलं ते डिसिजन होतं. तो पॉईंट त्यांनी बरोबर सांगितला होता आणि त्याच्यावरती समोर त्यांनी मागून घेतल्या होत्या बोफोर गन्स आणि तो पॉईंट त्यांनी सचिन निंबाळकरनी जिंकला होता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आमचं 18 ग्रेनेडियरची लोकं की त्यांची तयारी नव्हती, या प्रांतामध्ये येऊन काम करायची तयारी नव्हती, कारण तिथे अक्लमटाईज झालेली नव्हती, ती मुलं जेमतेम या .4590 आणि बर्बाद बंकरपर्यंत जाऊ शकली आणि मग त्यांना थांबावं लागलं. आणि म्हणून 2 राजपुताना रायफलना हा पॉईंट जिंकायला पाठवलं होतं आणि 2 नागा, 18 ग्रेनेडियर आणि 2 राजपुताना रायफल अशा तिघांनी मिळून हे पहिलं पुष्प आमच्या ताब्यात आलं, ज्याला आम्ही तोलोलिंग टॉप असं म्हणतो. हे आमच्याकडे मिळाल्यानंतर मग आम्ही हंप, रॉकिनअप, इथे 3 पिंपल आहे, रायनो आहे, त्याच्यानंतर मग .5140 आणि आम्ही पुढे एक पॉईंट जिंकत गेलो. हा जो इथे 3 पिंपल आहे, 3 अधिकाऱ्यांच्या म्हणजे आपण म्हणावं ना की लसावी म्हणतो आपण, लघुत्तम साधारण विभाजक, तसं काही गोष्टी सांगितल्या तर तुमच्या लक्षात येईल की आमचा सोल्जर काय आहे. जेव्हा 3 पिंपलवर आम्ही गेलो ते कर्नल थापर जे दरवर्षी 26 जुलैला तिथे असतात, त्यांचा मुलगा विजयंत थापर हा बंदूक पाठीवर टाकून गाणं म्हणत निघायचा. जिथे पुढचा क्षण आपला आहे की नाही हे माहीत नसलेल्या ठिकाणी तो सगळ्यांना एकजूट करून आपल्या कंपनीला घेऊन गात फिरायचा. आणि त्यांनी हसतमुखाने त्या बर्बाद बंकरचं नाव बर्बाद बंकर केलं, कारण तिकडे इतके बॉम्ब पडले होते की त्यांनी सांगितलं की जैसे बर्बाद मजनू रहता ना वैसा हे बर्बाद बंकर आहे, असं म्हणण्याचं धारिष्ट्य, ॲटिट्यूड बघा. मला नेहमी असं वाटतं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळे पक्षी आपल्या घरट्यात जातात, पण गरुड असतो तो ढगाच्या वर जातो. सोल्युशन संकट तेच, पण ॲटिट्यूडमध्ये फरक आहे. आज आमची सगळी मुलं हे गरुडासारखी आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने हे जिंकलं ते सगळं त्यांनी प्रूव्ह केलं, दे हॅव प्रूव्ह देअर ब्लड. तर हा जो विजयंत थापर आहे, हा जेव्हा 3 पिंपलवर जात होता तेव्हा त्याला आदल्या दिवशी लक्षात आलं की उद्या मी इथे असेन की नाही मला माहिती नाही, कारण मला जिंकून तर यायचं आहे. त्याचं एक पत्र मी वाचून दाखवते. आपल्याजवळ अर्धा तास आहे ना? आहे ना, अर्धा तास आहे ना? हां, मग मी थोडं जरा घेते. विजयंत थापर म्हणतो, प्रिय मम्मी पप्पा, बडी आणि आजी, मला वाटतं ह्या शाळांमध्ये हे पत्र मोठं करून लावावं. तुम्हाला हे पत्र मिळेपर्यंत मी स्वर्गात असेन. माझ्या सेवेला तिथल्या अप्सरा आणि मेनका असतील. मी तुम्हाला वरूनच बघेन, अर्थात त्याबद्दल माझ्या मनात कसलीही खंत नाही. मला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला तर मी पुन्हा सैनिक होऊन युद्धावर जाईल हे निश्चित. पण पप्पा, पुढे कधी जमलं तर आज भारतीय सैनिक तुमच्यासाठी कुठे आणि कसे लढत आहेत हे पाहण्यासाठी या भागामध्ये जरूर जरूर या. या सर्वांचा त्याग आणि बलिदान तुम्हाला विसरता येणार नाही. जर माझ्या शरीराचा कोणताही अवयव चांगल्या स्थितीत असेल तर तो जरूर दान करा. रुक्सानाला दर महिना 40 रुपये पाठवायला विसरू नका. ही रुक्साना कोण? तर ज्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये आमचा विजयंत थापर कॅप्टन म्हणून काम करत असताना त्याच्यासमोर दहशतवादी हल्ल्यात एक रुक्सानाचा वडील मारले गेले होते आणि ही रुक्साना 6 वर्षाची होती, जिला आई नव्हती. त्या मुलीसमोर हा प्रकार घडला आणि त्या मुलीची दातखीळ बसली आणि जी बोलणारी मुलगी होती तिचं बोलणं बंद झालं. आणि हे त्याच्या सिपाही सुभेदारने येऊन त्याला सांगितलं, साहब वो लड़की जो थी ना वो बात नहीं कर सकती है. लष्करी वर्दीतल्या ह्या माणसाला तिथे दहशतवादी हल्ल्यात जिचे वडील जातात ती मुलगी बोलत नसण्याची आणि असण्याशी काय संबंध आहे? आमचा शेजारच्या घरात काय चालल्याशी संबंध नसतो. पण लष्करी वर्दीतला अलवार ओलावा बघा, त्याला खूप वाईट वाटलं. ही 6 वर्षाची मुलगीची बोलणं दातखीळ बसली. तो त्या जिथे तिला ऑर्फनेजमध्ये ठेवलं होतं तिथे गेला आणि त्यांनी त्या सरांना सांगितलं तिथल्या, साहब इस लड़की को मुझे मिलना है. आणि मग तो गोळ्या घेऊन जायला लागला, तो तिला बाहेर घेऊन जायला लागला. त्यांनी तिच्याशी रॅपो वाढवला आणि तिला सांगितलं, मैं तुम्हारा भैया हूँ, तुम्हारा कोई नहीं तो मैं हूँ तुम्हारे लिए. आणि 6 महिन्यात
रुक्साना बोलायला लागली. आणि हे क्रेडिट आमच्या विजयंत थापरचं आहे. ह्या मुलीला तो दर महिन्याला आपल्या पगारातनं 40 रुपये देत होता. उद्याचा क्षण आपला आहे की नाही हे माहीत नसताना हा मुलगा आपल्या वडिलांना लिहितो, पप्पा रुक्सानाला दर महिन्यात 40 रुपये पाठवायला विसरू नका. आणि कर्नल थापर तिची काळजी आजतागायत घेत आहेत. ती आता मोठी झाली आहे मुलगी, कारण तेव्हा ती 6 वर्षाची होती, आता ती 21 वर्षाची आहे. रुक्सानाला दरमहा 40 रुपये पाठवायला विसरू नका. मम्मी पप्पा तुम्हाला माझा अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी निश्चितपणे करेन. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आता मी माझ्या 12 साथीदारांबरोबर मिशन पूर्ण करण्यासाठी जात आहे. लिव्ह विथ डिग्निटी लाईक अ किंग. युअर डिअर रॉबिन. विजयंत थापर. एक मेजर पद्ममणी आचार्य. ही 2 पत्र मी याच्यासाठी सांगते की ह्या सगळ्या पत्रांवरनं तुम्हाला तो टेरेन काय होता, काय डिफिकल्टीजमध्ये आमचे योद्धे लढले आणि काय डिफिकल्टीमध्ये आम्ही आमचा रिकॅप्चर केला हे लक्षात येईल. मेजर पद्ममणी आचार्य विजयंत थापरला मरणोपरांत वीरचक्र मिळालेलं आहे आणि मेजर पद्ममणी आचार्य ह्यांना मरणोपरांत महावीर चक्र मिळालेलं आहे. ही सगळी पुस्तकं आम्ही बनवलेली आहेत त्यांची. आज आणली असतील माझ्या काही सहाय्यकांनी, माझ्या टीमनी, तर ती तुम्हाला देता येतील. आणि आज आम्ही अनुज नय्यरचं पुस्तक आजच्या आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्त बाहेर काढलेलं आहे. त्याचंसुद्धा तुम्हाला कॉपी नंतर मिळेल, अनुज नय्यरचं. मेजर पद्ममणी आचार्य म्हणतो, प्रिय आई बाबा, आमच्या कामाबद्दल आमची खूप प्रशंसा होत आहे. कष्ट करण्याची तयारी आणि निष्ठा या आमच्या जमेच्या बाजू आहेत. आताचा काळ हा अधिक कष्टप्रद आहे, पण ते सर्वांच्या हितासाठी चाललं आहे. गीतेत अर्जुनाला कृष्णाने नाही का सांगितलं, जर तू युद्धात मृत्युमुखी पडलास तर स्वर्गात जाशील आणि जिवंत राहिलास तर पृथ्वीवर राज्य उपभोगशील. आईला सांगा की युद्धात वीरमरण लाभणं यासारखा मान हा आयुष्यात एकदाच प्राप्त होतो. देशाची सेवा करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग दुसरा कुठलाही नसेल. मी माझ्या बटालियनचा एक सदस्य आहे याचा मला गर्व आहे. आणि हो, आईला सांगा, लक्षपूर्वक ऐका तो काय म्हणतो आईला. आईला सांगा 6 महिन्यानंतर जो माझा पुत्र जन्माला येईल, 6 महिन्यानंतर जो माझा पुत्र जन्माला येईल त्यालासुद्धा महाभारतातल्या कथा सांगून एक पराक्रमी आणि चारित्र्यवान योद्धा बनवा, अगदी माझ्यासारखाच आपला पद्ममणी आचार्य. पद्ममणी आचार्याला नंतर मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव त्यांनी अपराजिता असं ठेवलेलं आहे. अर्थात तिने आपल्या वडिलांचं. तर हे